नमस्कार मित्रांनो, आज आपण मोगराळे तालुका मान जिल्हा सातारा येथे ओमकार जगदाळे याच्या खिलार गायींच्या गोट्यावरती आहे आपण. हा व्हिडिओ 3 महिन्यापूर्वी शूट झाला होता, पण पंढरपूरला जो महापूर आला त्या दिवशी इथं पण एवढा अचानक पाऊस आला की ते शूट थांबावं लागलं आणि आता पुन्हा 3 महिन्याच्या नंतर तो व्हिडिओ आपण पूर्ण करतोय. व्हिडिओमध्ये ती व्हिडिओ आणि हा व्हिडिओ असं दोन्ही व्हिडिओ मिळून एक व्हिडिओ बनवतोय आपण, तर थोडासा व्हिडिओमध्ये चेंज दिसेल. माझं नाव गजानन धोंडेबा जगदाळे, राहणार मोगराळे, तालुका मान, जिल्हा सातारा. पूर्वीपासून माझा व्यवसाय आहे की आजोबा करत होते, वडील बी करत होते आणि मीही करतो. मलाही पूर्वीपासून वडिलांचा नाद असल्यामुळं व्यवसाय करण्याचा, त्याच्यापासून माझी थोडीफार उत्पत्ती होते. ही देशी गायची गोमूत्र धरलं जातं, आधी त्याचे शेण धरलं जातं, त्याची गौरी बनवली जाते. ही आम्ही मार्केटमध्ये थोडं विकल्या जाते. तर ही शेती अशी पद्धतीने तयार केली जाते. आम्ही हा उद्योगच करतो आणि मुलगा बी याच्यातच उतरलाय. मुलगा बी नोकरीला नाही, काय नाही, शेतीच करतो आणि गायचंच संगोपन करतो. जीवामृत बनवतो, गौऱ्या लावतो, गोमूत्र पकडतो. ही आमची परंपरा आहे. परंपरेनुसार आम्ही हे करत राहतो. ती परंपरा अनुसार केलीच पहिल्यापासून चालूच आहे. दुष्काळ जो पडला होता, कंटिन्यू 3 वर्ष दुष्काळ होता, मग त्या टायमिंगला कसं काय ते जोपासना केली गायींची? त्यावेळेस आम्ही थोडीशी छावणीवर नेल्या. गावात छावणी होती आणि त्या छावणीवर थोडं त्याला सरकारने मान्य तर थोडंसं त्याला चारा मिळाला, त्या पद्धतीने आम्ही त्याला पुरवला, तसे सांभाळली. आता ती पाऊस असल्यामुळं थोडंसं डोंगरामध्ये चरायला असल्यामुळे ते आता रानात चरते. आता त्यांना असं वैरण वगैरे घालायला लागत नाही. ज्यावेळेस मग उन्हाळा येतो त्यावेळेस घालतो, असं असतं. मग आता पूर्ण डोंगरावरती चरायलाच? आता डोंगरावर पूर्ण पुरते चरते. तर किती आता आपलं क्षेत्र बी आहे, त्याच्यामुळं शेतातच गवत भरपूर असतं. म्हणजे ह्या गायांना पूर्ण म्हणजे असं सेंद्रिय चारा भेटतो? पूर्ण सेंद्रिय चारा भेटतो. नेचरली सगळं याला, म्हणजे असं वेऱ्या मिक्सचर वापरलेलं अजिबात नाही. म्हणजे हे सगळे डोंगरात चालणारे आहेत, वनस्पती खाऊन सगळे तिकडं काय डोंगरामध्ये चालवून जे येतील ना त्याच्यावर सगळं चालतंय. हे नॅचरली अजिबात म्हणजे वेऱ्या मिक्सचरचं कुठल्याही वस्तू ती खातच नाहीत, त्यांना मिळतच नाही. कारण आम्ही पहाटे उठून धरतो गोमूत्र, शेण वगैरे गोमूत्र असं 5 वाजता उठवाजून सुरुवात होते. एक असं उठवल्यानंतर ते गोमूत्र देत. आणि चराय किती वाजता सोडतं? चराय सकाळी 9:30 वाजता त्याला रानात सोडून द्यायचं. ते किती वाजेपर्यंत? संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, 7 वाजेपर्यंत. जसे इकडे दिवस मावळला की ती घरी आणायची. ओंकार गजानन जगदाळे, राहणार मोगराळे, तालुका मान, जिल्हा सातारा. हा देशी गायांचा आमचा जो कळप आहे, हा वर्षानुवर्ष आमच्या पिढीनं चालत आलेला व्यवसाय आहे. हे आमच्या वडिलांचे आजोबा, वडिलांचे वडील सांभाळतात. आता मी पण हा व्यवसाय करत आहे. हा व्यवसाय मी माझा करिअर म्हणून व्यवसाय केलेला आहे. हा आपला वळू आहे. ह्यातून आपण जे उत्पन्न गायांसाठी ठेवलेला वळू आहे, तर ह्या वळूचं वैशिष्ट्य असं आहे की 75% गुणधर्म गायीमध्ये दिले जाते त्याचे. तर आपण प्रोसेसिंग करतो की कपिलासाठी. हा पूर्ण कपिलाचा वळू आहे. तर आपल्याकडे त्याची उत्पत्ती झालेली आहे. ते पूर्ण काळी, ब्लॅक आणि 1 नंबरची वासरं ह्याच्यामधून पैदास होते. ह्या वळूपासून जे पैदास झालेले आहे ती तुम्हाला मी पैदास दाखवतो, आहेत आपल्याकडे दाखवण्यासाठी. आपल्या
पूर्ण सफेद गायची ही कालवड आहे. पूर्ण सफेद गायला झालेली कालवड आहे. ही जरा खराब आहे कारण की जो वासरू जरा पेत आहे, आता वेलेली आहे, त्यामुळे वासरू पेत असल्यामुळे खराब आहे. तर ही आपल्या वळूपासून झालेली पैदास आहे. प्युअर खिल्लार कपिला जात. शिंगाला व्यवस्थित, सगळं व्यवस्थित. तर ह्या गायचं वैशिष्ट्य बघा, ह्या गायचं जे तोंड आहे ते तोंड सगळ्यात जास्त लांब आहे आणि जी लांबी आहे ते इतक्या लांबीचं जास्त करून नसतं आणि उंची पण. हे आत्ता अजून गाभण नाही, आदत आहे हे वासरू. आणि ह्याची जी उत्पत्ती होणार आहे ना, ते पूर्ण अशी अरेंजसाठी जे वापरले जातात बैल त्यासाठी होणार आहे. ह्याची मान जी आहे ना, ह्याची मान असं जास्त लांब आहे. कांबळ नॉर्मली आहे, जास्त कांबळ आहे असं पण नाही. शिंग व्यवस्थित आहेत. ही कालवड आहे बघा, ही कालवड एक नंबरची कालवड आहे आपल्याकडे आत्ता आणि आपल्या वळूपासून पैदास केलेली आहे. एक नंबरची कालवड. किती महिन्याचे? ही कालवड आहे आता पिती कालवड. अजून पेती कालवड आहे. 8 महिन्याची. 8 महिन्याची कालवड आहे. अजून पेती आता सोडलं तरी आपण दाखवू शकतो पेती म्हणून. आता तुम्हाला हे दाखवतो. ही कालवड एवढी मोठी आहे तरी आपल्याला ही कालवड पेती आहे. आता जाते बघा इकडं प्यायला. आपण दूध त्या गाईचं आपण दूधही काढत नाही, काही काढत नाही. एवढी मोठी झाली तरी आपण ही गाय अजून पेती आहे. हो का? ही जी आपल्या वळूपासून झालेली पैदास आहे, एक नंबरचा रेसचा खोंड. आज आपण हा अजून झुपलेला नाही, एकदा झुपलेला आहे पण जरा वय लहान आहे याचं, त्यामुळे आपण लगेच त्याला शिकवणार नाहीये. आपल्याकडे विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध आहेत. किती वय आहे? ह्याचं वय आहे आता 9 महिने. पैदास झालेली आहे बघा. हा एक खोंड आहे आपल्याकडं. पूर्ण रेससाठी लांबी याची भरपूर आहे, उंची भरपूर आहे. आपण ह्या गाईचं धार काढत नाही कारण की वासरू जे आहे ते परिपक्व झालं पाहिजे. कोणतीही गोष्ट ह्याला कमी नाही. हा पूर्ण त्याला जोपर्यंत वाटतंय तोपर्यंत पितो, मोकळाच असतो गाईमध्ये. हा एक पैदास झालेला आहे आपल्याकडं खोंड. हा अजून पेतोय. हा पण रेससाठी आपल्याकडे एक नंबर वासरू आहे. ही आताशी 4 महिन्यात, 3.5 ते 4 महिन्याचं वासरू असेल. एक नंबर जात आहे. फक्त ही जी जात आहे ही जास्त उंची ह्याची होत नाही पण चलाक जास्त. ही जी गाय आहे ही गाय आपल्या तुम्हाला जी सगळ्यात जुनी गाय आहे ना शिगात गोंधळ. तिची कालवड आहे. त्या गाईला आपण पुशेगाव मधील एक नंबरचा जो वळा आला होता, एक नंबरला पारितोषिक चॅम्पियन झाला होता, त्या वळूच्या पोटची ही कालवड आहे. तर एक नंबरचा वळूच्या कालवड असल्यामुळे त्याची शिंग व्यवस्थित आहेत. लहान जाडीला शिंग लहान आहेत, उंची भरपूर आहे, तोंड चांगलं आहे, शरीर चांगलं आहे. हिची जी कातन जी आहे ते पूर्ण मऊ मध्ये कातन आहे, अशी कातन नाही आहे. केस कमी आहेत. आता ह्याला धुतली नसल्यामुळे जरा थोडी केशी दिसतात त्याची. एक नंबरची गाय. हे आपले ही आपली कपिलामधली उत्पत्ती. सगळ्यात एक नंबर कपिलामध्ये दिसायला जे जात आहे देखूनपणा, त्याचा कुठलीही गोष्ट ही ज्या कमी नाही. हिचं तोंड बघा, हिची शिंगे बघा, कान बघा. कान नुसते हरणावानी. ह्याची जी उत्पत्ती होणार ना पूर्ण रेससाठी होणार आहे. ही इतकी चलाक कालवड आहे. ही आपल्याला आत्ता देते धरून पण इतकी चलाक आहे की तिला वारसा माणसाचं पडून चालत नाही. इतकी चलाक कालवड आहे. एक नंबरचं वासरू होणार, उत्पन्न होणार. एक नंबरची वासरू. ताकद बिकत भरपूर आहे. तरी आपल्याकडे लहान मोठी गाय आहेत ना, तर 10 मोठ्या गाय आहेत आणि लहान मोठी वासरे आहेत. तर 7-8 कालवडे आहेत, 4-5 खोंड आहेत, वळू आहे. आपण आपल्याकडे शेती आहे जी पूर्ण सेंद्रिय पद्धतीने केली जाते. शेतीमध्ये आपण जीवामृत घालतो, घनजीवामृत घालतो. आपल्या एखादं शेती आहे ना ती 10 एकर शेती आपण करतो. 10 एकर शेतीमध्ये आपल्याकडं ज्वारी आहे, कोबी आहे, हरभरा आहे, भुईमुग आहे. हे पूर्ण पिकं जे आहेत ना आपण पूर्ण सेंद्रिय पद्धतीने केले जातात. म्हणजे आपण बियाणं जे असतं ना ते बियाणं सुद्धा आपलं घरचं वापरतो. आपण बियाणं सुद्धा केमिकली कुठलं आणत नाही. घरचंच बियाणे वापरून जास्त प्रकारे उत्पन्न कसं मिळेल याचा विचार केला जातो. त्यामध्ये आपण पेरताना म्हणजे घनजीवामृतच कोणतीही लागण करा, कुठंही बी पेरा, त्याला लागण करताना घनजीवामृत हे घातलं जातं.
घनजीवामृत हे म्हणजे जे वाढवले जातात, म्हणजे घनजीवामृत घेऊन आपण सोडतो शेतीमध्ये. त्यातनं जे उत्पन्न येतं ते पूर्ण तेजस्वी आणि पूर्ण नॅचरली पद्धतीने आपण शेती करतो. गाया डोंगरात गेलेल्या आहेत आता 9:30 वाजले आहेत, गाया डोंगरात गेल्या. आणि इथून आता गाया जी जाणार त्या आतमध्ये डोंगरामध्ये एक असून विहीर आहे आपल्या पाणी पिण्यासाठी. तर त्या विहिरीनंतर म्हणजे एक असं तळ आहे छोटंसं, तिथं जाऊन पाणी पिणार. पाणी प्यायल्यानंतर बरोबर आपण 2 वाजता तिथं जायचं त्या विहिरीवरती, की बाबा पाणी प्यायला आलेत का बघायचं. पाणी प्यायला असलं की परत रिटर्न आपण घरी यायचं, आपलं घरची कामं करायची. आणि नंतर 3:30-4 वाजता परत आपल्या इथे येतात ह्या आता जिथं पाणी पिलं ना तिथं. आणि तिथून पाणी प्यायल्यानंतर आपण घरी घेऊन जायचं संध्याकाळी 6 वाजता. जे आपल्या गाया ज्या आहेत त्या पूर्ण डोंगरामध्ये चरल्या जातात. म्हणजे आपल्या गायांना जे खाद्य दिलं जातं हे कोणतंही म्हणजे कोणतंही केमिकली गोष्ट न देता पूर्ण नॅचरली जे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे, जे म्हणजे भरपूर झाडपाला आहेत, गवत आहे, हे पूर्ण गाया डोंगरामध्ये जाऊन खातात. त्यांना कोणत्याही प्रकारचं आपण घरी समजा मका असेल हे असे कोणतेही घालत नाही. कारण की सकाळी 9:30 वाजता गाया जातात, संध्याकाळी 6 वाजता गाया येतात. पूर्ण दिवसभर पूर्ण डोंगराला चालले जातात. आपल्या क्षेत्र आहे तिकडं डोंगरामध्ये 50 एकर. त्या पूर्ण 50 एकर क्षेत्रामध्ये आपल्याच फक्त गाय येतात, दुसऱ्या कुणाची गायी नाही, मेंढरू नाही, शेरडं नाही. त्या क्षेत्रामध्ये फक्त आपल्याच गाय असतात. त्यामध्ये कुणाचाही येणं नाही, जाणं नाही. त्यामुळं आपल्या गायांना भरपूर खायला मिळतं. आणि गाया पूर्ण अशा पोट भरून त्यांना असं म्हणजे कमी नाही जास्त नाही. फक्त उन्हाळ्यामध्ये जे येतो प्रॉब्लेम, त्या उन्हाळ्यामध्ये आपण ज्वारी केलेली असते, त्या ज्वारीचा जो कडवा असतो उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या इथं मोठं झाड आहे पिपळणीचं, त्या झाडाखाली हौद आहे पाण्याचा, तिथं आपण कडबा कुट्टी केली जाते. आणि कडबा कुट्टी करून आपण नंतर त्या गुरांना तिथं उन्हाळ्यामध्ये खायला घालतो. आणि परत नंतर सकाळी सोडून देतो. 12-1 दरम्यान आपली गुरं झाडाखाली येतात, 2 तास रेस्ट देतो आपण त्यांना. आणि पाणी पिल्यानंतर खाया असतं, खाया खाल्ल्यानंतर परत आपण 2 तास त्यांना डोंगरामध्ये फिरायला नेतो. आणि नंतर संध्याकाळी 6 वाजता आपण घरी आणतो. आणि आपल्या ह्या ज्या नॅचरली खाण्यामुळं, गायांच्या नॅचरली खाण्यामुळं आपल्याला एक एवढं रिझल्ट भारी आहे की आपल्या गायीचं जे गोमूत्र आहे, गायीचं शेण जे आहे ते पूर्ण पॉवरफुल आहे. आणि सगळ्यात जास्त जर पॉवरफुल असेल ना तर आपल्या देशी गायीचं गोमूत्र आणि शेण आहे. सगळ्यात जास्त शक्तिशाली जर काय गोष्टी असतील, देशी गायीचं शेण आणि गोमूत्र. तर यामध्ये असा विषय आहे की आपल्या गोमूत्र आणि शेणाला जास्त मागणी. याचं कारण म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की आपल्या गायी पूर्ण नॅचरली खातात डोंगरातलं, याला कोणतेही गोष्ट केमिकल नसल्यामुळं याला मागणी आहे भरपूर. आपलं गोमूत्र विकलं जातं, आपण गोवऱ्या बनवतो, गोवऱ्या विकल्या जातात. आणि घनजीवामृत बनवतो, घनजीवामृत विकलं जातं, जीवामृत बनवतो, जीवामृत विकलं जातं. त्यामुळं आपल्याला मागणी भरपूर असल्यामुळं मी माझ्या पुढील वाटचालीसाठी हा व्यवसाय केलेला आहे. आणि हाच आयुष्यभर करेन इथून पुढं.